SP बक्षी यांच्या पुस्तकातला थर्ड टॉपिक मॉडेल्स हा आपण चालू करत आहे. यामध्ये आपल्याला जिथे रूल्स दिलेले आहेत ते आपण सगळे डिस्कस करूयात आणि त्याचबरोबर त्या रूल्सच्या बेसिसवर जे प्रॅक्टिस एक्सरसाइजेस दिलेले आहेत ते सुद्धा आपण सगळे सॉल्व्ह करणार आहे डिटेलमध्ये. त्यामुळे तुम्हाला या लेक्चर सिरीजचा भरपूर फायदा होणार आहे. आणि त्याचबरोबर फिल इन द ब्लँक्सचे किंवा स्पॉट द एररचे जे क्वेश्चन्स असतात ते कशा पद्धतीने आपण टॅकल करू शकतो हे सुद्धा आपल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं असणार आहे. त्यामुळे या लेक्चर सिरीजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत देखील हे चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही देखील आत्ता जर फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरती आला असाल किंवा आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण इंग्लिश ग्रामरशी रिलेटेड भरपूर स्टडी मटेरियल आपल्या चॅनलवरती अवेलेबल असेल ते सुद्धा मराठीतून. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आधीचे आपण जे 2 चॅप्टर्स अभ्यासलेले आहेत ते सुद्धा तुम्ही एकदा अभ्यासले पाहिजेत. सिक्वेन्सने जर तुम्ही हे पुस्तक अभ्यासायचं ठरवलं तर तुम्हाला भरपूर नॉलेज मिळणार आहे इंग्लिश ग्रामरशी रिलेटेड. त्यामुळे ही लेक्चर सिरीज तुम्हाला बेनिफिशियल ठरेल. आधीचे जे लेक्चर्स आहेत त्यांची एक प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती बनवून ठेवलेली आहे. तिथे तुम्ही सगळे लेक्चर सिक्वेन्सने बघू शकता. सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला. देअर आर 2 क्लासेस ऑफ व्हर्ब्स. आपण ज्यावेळेस एखादं वाक्य वापरत असतो त्यामध्ये आपण व्हर्ब्समध्ये सांगितलेल्या ॲक्शनवरूनच आपल्याला त्यातलं मीनिंग कन्वे होतं. त्यामुळे व्हर्ब्स हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि त्या व्हर्ब्सला आपण ऑर्डिनरी व्हर्ब्स किंवा मग ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणून कन्सिडर करू शकतो. जे ऑर्डिनरी व्हर्ब्स असतात त्यांना रेग्युलर व्हर्ब्ससुद्धा म्हटलं जातं. आणि या दोघांमध्ये जरी आपण डिफरन्स करायचं जर बघितलं तर ऑर्डिनरी व्हर्ब्स किंवा जे रेग्युलर व्हर्ब्स असतात हे आपल्याला ॲक्शन सांगणारे व्हर्ब्स असतात. आपल्याला आपल्या सेंटेन्समध्ये काय सांगायचं आहे किंवा काय ॲक्शन परफॉर्म केलेली आहे किंवा आपल्याला जे मीनिंग कळतं ते बेसिकली ऑर्डिनरी व्हर्ब्सवरूनच कळत असतं. त्यालाच आपण रेग्युलर व्हर्ब्ससुद्धा म्हणतो. ऑक्झिलरी व्हर्ब्सचे नंतर परत 2 टाईप्स होतात. पहिला आहे प्रायमरी ऑक्झिलरी आणि दुसरा आहे मोडाल ऑक्झिलरी. हे जे प्रायमरी ऑक्झिलरीज असतात यामध्ये बी, डू आणि हॅव हे 3 व्हर्ब्स येतात. शक्यतो हे जे ऑक्झिलरीज असतात ना हे आपण हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरलेले असतात. आपण मगाशी जे ऑर्डिनरी व्हर्ब बघितले ते आपले मेन व्हर्ब असू शकतात आणि ऑक्झिलरीज जे असतात हे शक्यतो हेल्पिंग व्हर्ब्सच्या प्रमाणे वापरलेले असतात. यामध्ये मग बी आपण वापरतो. बीची सगळी रूपं मग एम, इज, आर, वॉज, वर, शाल आणि विल हे सगळे आपण यामध्ये कन्सिडर करतो. डूची जी वेगवेगळी रूपं आहेत ती सुद्धा आपण ऑक्झिलरी म्हणून कन्सिडर करतो. यामध्ये डू, डिड आणि डज असे 3 प्रकार होतात. आणि हॅव हे सुद्धा एक ऑक्झिलरी व्हर्ब आहे आणि हे सुद्धा आपण हॅज किंवा हॅड आणि हॅव अशा 3 पद्धतीने वापरू शकतो. त्यानंतर असतात मग ते मोडाल ऑक्झिलरीज. मोडाल ऑक्झिलरीज आपण वाक्यामध्ये कशासाठी वापरतो तर आपला जो टोन आहे बोलण्याचा आपल्याला जे सांगायचं आहे त्यामध्ये वेगवेगळे गेस्चर्स आपण इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या बोलीभाषेतून सुद्धा आपल्याला आपल्या भावना पोहोचवता येतात म्हणून हे व्हर्ब्स आपल्याला हेल्पफुल असतात आणि आपण त्यांना काय म्हणतो मोडाल ऑक्झिलरीज म्हणतो. हे असतात मे, माइट, शुड, मस्ट, विल एक्सेट्रा. व्हॉट इज मोडाल ऑक्झिलरी? अ वर्ब युज्ड टू एक्सप्रेस द मूड और मोड और ॲटिट्यूड ऑफ अ स्पीकर इज कॉल्ड मोडाल ऑक्झिलरी. आपल्याला एखाद्याचा ॲटिट्यूड काय आहे बोलताना एखादा कोणत्या इंटेन्शननी बोलत आहे ते समजून सांगण्यासाठी किंवा त्याचा एक बोध व्हावा यासाठी कम्युनिकेशनमध्ये आपण जे काही मोडाल ऑक्झिलरीज वापरलेले असतात त्यावरून वाक्याचे अर्थ समजतात. एक्झाम्पल्स बघूयात. पहिलं आहे यू शुड रेग्युलरली गो फॉर अ मॉर्निंग वॉक. इथे आपण ज्यावेळेस शुड वापरतो त्यावेळेस आपण एखाद्याला सूचना दिलेली असते किंवा आपण एखाद्याला सजेशन करत असतो. म्हणजे तू हे असं करावंस असं आपण म्हणत आहे त्याला. इथे कुठलंही कंपल्शन नाही आहे किंवा आपण इथे कुठेही धमकी देत नाही आहे, रागवत नाही आहे किंवा इथे विनंती देखील करत नाही आहे. आपण एक जस्ट सजेशन दिलेलं आहे. आपण इथे सूचना दिलेली आहे हे आपल्याला लक्षात यावं म्हणून इथे शूडचा वापर झालेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे दे मस्ट अटेंड टुमॉरोज मीटिंग. मस्ट ज्यावेळेस आपण वापरत असतो त्यावेळेस आपण ती गोष्ट करणं कंपल्सरी आहे असं सांगतो. ठीक आहे. हे सुद्धा एक मोडाल आहे जे आपल्याला गोष्टी करणं कंपल्सरी आहे, गरजेचं आहे किंवा मॅन्डेटरी आहे याबद्दल एक्सप्लेन करतं. नेक्स्ट आहे सेंटेन्स मे आय यूज युअर पेन प्लीज. इथे मे आपण परमिशनसाठी वापरलेलं आहे. आपण एखाद्याला त्याची वस्तू वापरण्यासाठी परमिशन मागत आहोत, परवानगी मागत आहोत त्यावेळी आपण मेचा वापर करतो. आणि आणखीन एक सेंटेन्स आहे यू कॅन पार्क द कार इन फ्रंट ऑफ अवर हाऊस. इथे आपण परमिशनच दिलेली आहे आणि आपण तिथे एक कॅन हे मोडाल वापरलेलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे यू मे टेक दीज बुक्स होम. इथे सुद्धा आपण एखाद्याला अलाव केलेलं आहे किंवा एखाद्याला परवानगी दिलेली आहे या अर्थानेच मे हे मोडाल वापरलेलं आहे. त्यानंतर आहे कुड. कुड यू ओपन द डोअर प्लीज. इथे आपण रिक्वेस्टचाच हा प्रकार आहे
पण इथे आपण पोलाइटली रिक्वेस्ट केलेली आहे हे समजण्यासाठी couldचा वापर होतो. मोस्ट कॉमनली यूज मोडाल्स. मग आता आपण जे काही मोडाल्स बघत आहे ते कोणते कोणते असतील? कॅन, कुड, मे, माइट, शुड, वुड, मस्ट, ऑट टू, एम टू किंवा वॉज टू, त्यानंतर हॅव टू किंवा हॅड टू, यूज टू, नीड, डेअर, शाल किंवा विल. हे सगळे आपले असणार आहेत मोडाल्स. यांना आपण वाक्यामध्ये ऑक्झिलरी म्हणून, याचाच अर्थ मोडाल ऑक्झिलरी म्हणून वापरलेलं असतं. ऑल दीज मोडाल्स सजेस्ट परमिशन, ॲबिलिटी, पॉसिबिलिटी, सजेशन, ॲडवाइस, प्रॉमिस, इंटेन्शन, रिक्वेस्ट, नेसेसिटी, कंपल्शन, प्रोहिबिशन, विश और प्रेयर, ड्युटी और ऑब्लिगेशन. म्हणजे आपण जे काही मोडाल्स अभ्यासत आहे यामध्ये आपल्याला कोणते कोणते मूड्स किंवा आपल्याला कोणता ॲटिट्यूड दिसतो बोलणाऱ्याचा, तर ते आहे. यामध्ये आपण एखाद्याला परमिशन देऊ शकतो, एखाद्याला ॲबिलिटी, त्याचे जे काही क्षमता आहे त्यांच्याबद्दल डिस्कस करू शकतो, एखाद्याचं इंटेन्शन काय आहे ते आपल्याला समजतं, एखादी गोष्ट करणं कंपल्सरी आहे किंवा ते मॅन्डेटरी आहे, एखाद्याचं कर्तव्य आहे. अशा एक ना अनेक गोष्टींसाठी आपण मोडाल्स आणि ऑक्झिलरीजचा वापर केलेला असतो. ॲक्च्युली असं काही क्लिअर डिमार्केशन नाही आहे, पण एक थोडक्यात तुम्हाला समजावं म्हणून सांगते. कॅन, कुड, मे, माइट हे जे मोडाल्स आहेत हे आपण एखाद्याकडून परमिशन घेण्यासाठी पण वापरतो, एखाद्याला परमिशन देण्यासाठी सुद्धा वापरतो. यांच्यामध्ये जर डिफरन्शिएट करायचं झालं तर कॅन आणि कुड हे शक्यतो इनफॉर्मल कम्युनिकेशनमध्ये वापरलेले असतात आणि मे आणि माइट जे आहेत हे आपण शक्यतो फॉर्मल कम्युनिकेशनमध्ये वापरतो. या पुस्तकातही असं कुठे दिलेलं नाही आहे, तरीही एक बोलताना आपल्याला बेसिक माहिती असावं म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅनमध्ये जितकी पोलाइटनेस आहे त्याच्यापेक्षा जास्त पोलाइटनेस तुम्हाला कुडमध्ये दिसते. म्हणजे आपण जे काही विनम्रतेबद्दल बोलतो यामध्ये तुम्हाला इथेही जी विनम्रता आहे ही वाढत जाताना दिसते. पोलाइटनेस, रिस्पेक्ट वाढत जातो कॅनपासून माइटपर्यंत. आता हे मोडाल्स नक्की वापरायचे कसे ते आपण बघूयात. डिफरंट युजेस ऑफ मोडाल्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण मे आणि माइटचे जे युजेस आहेत ते बघूयात, नक्की ते कसे वापरायचे असतात. दीज मोडाल ऑक्झिलरी वर्ब्स मे अँड माइट आर यूज टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी. म्हणजे एखाद्या गोष्टीची शक्यता सांगण्यासाठी आपण याचा वापर करतो. एक्झाम्पल्स आहेत इट मे ऑर माइट रेन. म्हणजे तुम्ही इट मे रेन सुद्धा म्हणू शकता आणि इट माइट रेन सुद्धा म्हणू शकता. नेक्स्ट आहे ही मे ऑर माइट गो टू दिल्ली टुमॉरो. इथे देखील आपण ही मे गो किंवा ही माइट गो वापरू शकतो. मे आणि माइटमध्ये जो डिफरन्स आहे तो आपण पुढे डिस्कस करणारच आहे, पण थोडक्यात सांगायचं झालं तर मेमध्ये जी शक्यता असते ही माइटपेक्षा थोडी जास्त असते. तसं बघितलं तर दोन्हीमध्ये आपण शक्यतेबद्दलच बोलत आहोत, पण इथे ती शक्यता कमी असते एखादी गोष्ट घडण्याची, म्हणून आपण माइट वापरलेलं असतं. तुम्ही या गोष्टीला खात्रीसुद्धा म्हणू शकता. म्हणजे खात्री इथे थोडीशी जास्त आहे आणि त्या तुलनेत इथे मात्र थोडी खात्री कमी आहे. अशा अर्थाने देखील आपण माइटचा वापर करू शकतो. थर्ड एक्झाम्पल आहे यू मे फॉल आणि फोर्थ एक्झाम्पल आहे टीना सेड दॅट शी माइट गो देअर. इथे जे आपण सेड वापरलेलं आहे हे आपल्याला पास्ट टेन्स दाखवतं आणि त्यामुळे आपल्याला इथे माइट वापरायचं आहे. या सेंटेन्समध्ये मे हे मोडाल आपण वापरू शकत नाही. पुढे काही रूल्स दिलेले आहेत ज्यामध्ये आपण याबद्दल डिस्कशन करणारच आहे. त्यानंतर मे किंवा माइट हे मोडाल आपण एखाद्याकडून परमिशन मागण्यासाठी किंवा एखाद्याला परमिशन देण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. म्हणजेच आपण परवानगीसाठी सुद्धा हे मोडाल वापरतो. मग अशी आपण बघितलं शक्यतेसाठी आपण ते वापरलेलं, इथे परवानगीसाठी वापरतोय. आपण जनरली शाळेत असताना शिक्षकांना हा प्रश्न विचारायचो, मे आय कम इन मॅम, मे आय कम इन सर. तर हे जे काही सेंटेन्स आहे हे आपण तिथे आदर दाखवत होतो त्या शिक्षकांसाठी किंवा ते आपल्यासाठी एक फॉर्मल कम्युनिकेशन होतं, म्हणून आपण मेचा वापर करत होतो. कॅन आय कम इनच्या ऐवजी आपण मे आय कम इन असंच विचारत होतो. आणि दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे येस यू मे कम इन. इथे देखील आपण फॉर्मल कम्युनिकेशनमध्ये मे वापरतो असं याचा अर्थ निघू शकतो. त्याचबरोबर विश किंवा प्रेयरसाठी सुद्धा या मोडाल्सचा वापर होतो. एक्झाम्पल्स आहेत मे यू एन्जॉय मॅरिटल हॅपीनेस. दुसरं एक एक्झाम्पल आहे मे यू लिव्ह लॉंग किंवा एकदम सिंपल आपल्या डेली लाईफमधलं मे गॉड ब्लेस यू. इथे देखील आपण एखाद्याबद्दल काहीतरी प्रार्थना करत आहोत किंवा एखाद्याला आपण विश करत आहोत तेव्हा आपण हे मोडाल वापरलेलं असतं. मे आणि माइटचा वापर एखादा हेतू दाखवण्यासाठी सुद्धा होऊ शकतो, म्हणजे पर्पजसाठी सुद्धा आपण ते वापरतो. एक्झाम्पल बघूयात शी वर्क्स हार्ड सो दॅट शी मे पास. म्हणजे ती आत्ता अभ्यास करत आहे, कारण म्हणजे तिच्या अभ्यासाचा पर्पज काय आहे,
तर ती पास व्हायला पाहिजे. याला तुम्ही मराठीत ट्रान्सलेट करत असताना ती आत्ता अभ्यास करत आहे कारण ती पास व्हावी असं म्हणतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी केम सो दॅट शी माईट सी मी. इथे देखील तुम्ही बघितलं तर केम हे आपण पास्ट टेन्समध्ये वापरलेलं आहे, म्हणून आपण इथे माईटचा वापर केलेला आहे, मे वापरायचं नाही. म्हणजे जे सेंटेन्स आपल्याला पास्ट टेन्स दाखवतं तिथे आपण माईट वापरतो. म्हणजे आता हे तुम्हाला थोडक्यात माहिती असेलच की आपण कॅन आणि कुडमध्ये कुड हे जे मोडाल आहे हे पास्ट टेन्स दाखवण्यासाठी वापरत असतो आणि त्याचबरोबर मे आणि माईटमध्ये हे जे माईट मोडाल आहे हे देखील पास्ट टेन्स दाखवण्यासाठी वापरलेलं असतं. आणि इथे सो दॅटनी आपण हे वाक्य जोडलेलं आहे, म्हणून इथे देखील आपण पर्पज आहे किंवा आपल्याला एक हेतू आहे हे क्लिअरली कळतं. त्यानंतर इथे एक रूल दिलेला आहे, रिमोट पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी सुद्धा आपण मोडाल्सचा वापर करू शकतो. माईट इज यूज्ड इन प्लेस ऑफ मे टू एक्सप्रेस रिमोट पॉसिबिलिटी. म्हणजे आत्ता तुम्ही त्या ठिकाणी नाहीये, पण दुसऱ्या ठिकाणी काहीतरी घडत असावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माईटचा वापर करू शकता. म्हणजे एक्झाम्पल्स बघूयात. इट माईट रेन म्हणजे तुम्ही आत्ता जिथे पाऊस पडणार आहे त्या ठिकाणी नाहीये, पण तुम्ही हे वर्तवत आहात अशी लांबची शक्यता दाखवण्यासाठी, लांबच्या ठिकाणाची शक्यता दाखवण्यासाठी आपण मे ऐवजी माईटचा वापर करतो. आणखीन एक एक्झाम्पल आहे, ही माईट बी स्लीपिंग नाव. आत्ता तो वेगळ्या ठिकाणी आहे, तो वेगळ्या लोकेशनवरती आहे आणि तो आत्ता काय करत असेल असा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळी तो कदाचित झोपलेला असेल हे सांगत असताना तुम्ही माईटचा वापर करत आहात. म्हणजेच आपण ह्याला काय म्हणत आहे, रिमोट पॉसिबिलिटी, रिमोट लोकेशनवरची पॉसिबिलिटी दाखवत आहोत आपण. नॉर्मली बोथ मे अँड माईट कॅन बी यूज्ड टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी प्रेझेंट अँड फ्युचर. म्हणजे प्रेझेंट पॉसिबिलिटी असेल किंवा फ्युचर टेन्समधली आपल्याला जर पॉसिबिलिटी दाखवायची असेल तर तिथे आपण मे किंवा माईट दोघांपैकी कोणतंही एक मोडाल वापरू शकतो पॉसिबिलिटी असेल तर. हवेवर माईट इज यूज्ड व्हेन द रिपोर्टिंग व्हर्ब इज इन पास्ट. म्हणजे माईट हे फक्त आपण पास्ट टेन्समध्ये वापरत आहोत एवढं लक्षात ठेवा. हे सगळं रिलेटेड आहे पॉसिबिलिटी सोबत. ठीक आहे, पॉसिबिलिटी दाखवताना तुम्ही मेचा वापर फक्त प्रेझेंट आणि फ्युचरसाठी करायचा आणि माईटचा जो वापर आहे हा आपण फक्त पास्टमधल्या रचना किंवा पास्टमधल्या गोष्टी सांगण्यासाठी वापरायचा. त्यानंतर आणखीन एक मोडाल असतं ते आहे मे हॅव किंवा मग माईट हॅव. इथे आपण हॅवचा वापर केलेला आहे म्हणजे कृती पूर्ण झालेली आहे असा आपल्याला बोध होतो. याला तुम्ही मोडाल परफेक्टिव्ह सुद्धा म्हणू शकता. रूल काय आहे, may have किंवा might have. So these modals are used to express possibility, desirability relating to the past action. एखाद्या पास्ट ॲक्शनमध्ये म्हणजेच कृती पूर्ण झालेली आहे असं दाखवत असताना देखील आपण यांचा एकत्रित वापर करत असतो. एक्झाम्पल्स आहेत, ही मे हॅव लेफ्ट यस्टरडे म्हणजे तो काल कदाचित गेलेला असेल. इट इज पॉसिबल ही लेफ्ट म्हणजे तो आता तिथे नसेल, तो ऑलरेडी निघून गेला असेल, क्रिया पूर्ण झाली असेल असं सांगत असताना आपण इथे मे हॅव किंवा माईट हॅव दोन्हीही वापरू शकतो. इथे आपण मे किंवा माईट सोबत हे जे हॅवचं पेअरिंग केलेलं आहे इथे आपल्याला क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होतो. आणखीन एक एक्झाम्पल आहे, ही माईट हॅव फेल्ड. इथे पण आपण एक शक्यताच दाखवत आहे. इट इज पॉसिबल ही फेल्ड म्हणजे ही क्रिया ऑलरेडी झालेली असेल असं आपल्याला सांगायचं आहे. तुम्ही जर ह्याचे नीट मराठी ट्रान्सलेशन्स बघितले तर असं झालेलं असेल असंच बोलत आहोत म्हणजे आपण इथे शक्यतांचा वापर करत आहे. म्हणजे आपण जे काही बोलत आहोत हे सगळं शक्यता आहे असं झालेलं असण्याची अशा संदर्भात बोलत असतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, बेटर यू माईट नॉट हॅव रिव्हील्ड द सिक्रेट. इथे माईट नॉट हॅव असं वापरलेलं आहे. याचाच अर्थ असं घडायला नव्हतं पाहिजे. मग या वाक्याचा अर्थ काय असणार आहे की ऑलरेडी सिक्रेट रिव्हील झालेलं आहे. हे व्हायला नव्हतं पाहिजे पण ते ऑलरेडी झालेलं आहे. एक नोट दिलेली आहे, ही खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. समटाइम्स मे ऑर माईट हॅव गिव्ह द अपोजिट सेन्स ऑफ द ॲक्शन. म्हणजे एखादी गोष्ट जशी व्हायला पाहिजे तशी न होता काहीतरी अपोजिट ॲक्शन घडलेली आहे हे सांगण्यासाठी आपण मे हॅव किंवा माईट हॅवचा वापर करतो. म्हणजे इथे आपल्याला काय म्हणायचं आहे ते एक एक्झाम्पल बघूयात. आय माईट हॅव टोल्ड यू. मी जर असं म्हटलं की आय माईट हॅव टोल्ड यू याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेलं नाही, सांगायला पाहिजे होतं. म्हणजेच इथे मी नकारार्थी वाक्य बनवत आहे. सांगण्याची जी कृती आहे ही व्हायला पाहिजे होती पण ती झाली नाही हे सांगत असताना अपोजिट सेन्समध्ये आपण मे हॅव किंवा माईट हॅवचा वापर करू शकतो. आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. इथे आपण
मे किंवा माईट या मोडालशी रिलेटेड ज्या फिल इन द ब्लँक्स असतील त्या फिलअप करायच्या आहेत आणि आपण तिथे कोणत्या अर्थाने ते मोडाल वापरतोय ते पण डिस्कस करूयात. फर्स्ट एक्झाम्पल आहे शी एक्सपेक्ट्स दॅट हर सन डॅश. इथे आपण प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. हे आपल्याला कळत आहे एक्सपेक्ट्स ह्या व्हर्बवरून आणि आपण असं म्हणत आहोत की ती एक्सपेक्ट करत आहे की मे बी तिचा मुलगा येईल, म्हणजे तिचा मुलगा येईल, परत येईल या अर्थाने आपण मे रिटर्न ही पॉसिबिलिटी दाखवत आहोत हे मोडाल वापरून. सेकंड एक्झाम्पल आहे इफ वी रिक्वेस्ट हर शी डॅश टू कॉलेज. इथे आपण शक्यता वर्तवत आहे, म्हणजे असं होण्याचे चान्सेस आहेत असं आपण सांगतोय. ऑप्शन्स काय आहेत? मस्ट गिव्ह अ लिफ्ट, माइट गिव्ह अ लिफ्ट आणि कॅन गिव्ह अ लिफ्ट. म्हणजे आपण एकदा रिक्वेस्ट करून तर बघूयात, कदाचित ती आपल्यासाठी लिफ्टची अरेंजमेंट करेल किंवा आपल्याला एक लिफ्ट देईल असं आपण म्हणत आहे. त्यामुळे आपण कदाचित जिथे म्हणत असतो त्या ठिकाणी सुद्धा आपण माईटचा वापर करतो. इथे जर आपण मे म्हटलं असतं तर तिथे खात्री थोडीशी जास्त असली असती. माईट इथे आपण फक्त गेस करत आहोत की असं होऊ शकतं का, म्हणून इथे माईटचा वापर झालेला आहे. थर्ड एक्झाम्पल आहे इट इज पॉसिबल मार्लो डॅश प्लेज फॉर शेक्सपियर. आता आपण हे जे सेंटेन्स वापरलेलं आहे इथे आपण शेक्सपियरबद्दल बोलत आहोत आणि असं घडलं असावं, कदाचित ह्याची शक्यता आहे की हे घडून गेलेलं आहे. हे सांगत असताना आपल्याला मोडाल परफेक्टिव्हचा वापर करायचा आहे. सो माईट हॅव रिटर्न हे आपल्यासाठी योग्य फिल इन द ब्लँक असेल. सेंटेन्स काय असणार आहे? इट इज पॉसिबल मार्लो माईट हॅव रिटर्न प्लेज फॉर शेक्सपियर. कदाचित त्यांनी शेक्सपियरसाठी नाटके लिहिलेली असतील, म्हणजे ही क्रिया पास्टमध्ये पूर्ण झालेली असेल असं आपण सांगतोय. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ऑल फेल्ड दॅट ही डॅश अ चीट. आता या वाक्याचा अर्थ काय आहे की सगळ्यांना असं वाटलं की तो कदाचित एक फसवा मनुष्य असावा. इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत मे बी किंवा मग माईट बी. आता आपण मे किंवा माईट बद्दलच डिस्कस करत आहोत. मग जर आपण मे बी म्हटलं तर इथे आपण जी काही शक्यता वर्तवत आहोत ही थोडीशी जास्त असणार आहे तुलनेने माईट वापरण्याबद्दल. जर आपण इथे माईट वापरलं तर इथे शक्यता कमी आहे की तो असा असू शकतो आणि इथे जर मे वापरलं तर मात्र ही खात्री आपल्याला थोडीशी जास्त वाटू शकते. सो ऑल फेल्ड दॅट ही माईट बी अ चीट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे डॅश आय गो आउट आस्क्ड हर सन. इथे हा जो मुलगा आहे हा त्याला बाहेर जाण्यासाठी परमिशन मागत आहे. जर इथे ऑप्शन्स बघितले तर शुडमध्ये सूचना असते, मे मध्ये आपण परमिशनसाठी याचा वापर केलेला असतो आणि मस्ट हे आपण कंपल्शन दाखवण्यासाठी वापरतो. त्यामुळे सगळ्यात योग्य आपला आन्सर असणार आहे मे. सो मे आय गो आउट आस्क हर सन. आता इथे मगाशी मी जे सांगितलं होतं की मे हे फॉर्मल कम्युनिकेशनसाठी असतं, पण तसा विचार न करता इथे आपण जास्त पोलाइटली बोलत आहोत असं याचा अर्थ होतो. म्हणजे कॅनपेक्षा मेमध्ये एक पोलाइटनेसचा प्रकार जास्त असतो, विनम्रता थोडीशी जास्त असते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे येस यू डॅश द मदर आन्सर्ड. आता इथे मेनी क्वेश्चन विचारला गेला आहे. असाच रेफरन्स पकडून पुढचं सेंटेन्स आपल्याला दिलेलं आहे फिल इन द ब्लँकसाठी. त्यामुळे इथे मे जर मोडाल क्वेश्चनमध्ये वापरलेला असेल तर आपण त्याचा आन्सर करत असताना तेच सेम मोडाल वापरून आन्सर देत असतो. सो यस यू मे गो अशा पद्धतीने हे वाक्य पूर्ण करू शकतो आपण. येस यू मे गो द मदर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे द सन आस्क्ड हिज मदर इफ ही डॅश. इथे देखील आपण पोलाइटली परमिशन मागत आहोत. मग इथे मे गो आउट किंवा मग माईट गो आउट असे दोन ऑप्शन्स आपल्याला दिलेले दिसतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आपण आस्क हे व्हर्ब वापरलेलं आहे. व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरलेला आहे, म्हणजे आपल्याला इथे माईटचा वापर करणं गरजेचं आहे, कारण हे रिपोर्टेड स्पीच आपल्याला पास्ट टेन्स दाखवतं. त्यामुळे मे ऐवजी माईट वापरणं जास्त योग्य आहे. द सन आस्क्ड हिज मदर इफ ही माईट गो आउट. एट एक्झाम्पल डॅश अवर किंग लिव्ह लॉंग. इथे आपण किंगच्या लाईफबद्दल म्हणजे त्याला दीर्घायुष्य मिळावं यासाठी प्रार्थना केलेली दिसते किंवा एक अशी विश केलेली आहे. त्यामुळे आपण इथे मेचा वापर करू शकतो. मे अवर किंग लिव्ह लॉंग. नेक्स्ट एक्झाम्पल वी ईट सो दॅट वी डॅश लिव्ह. इथे आपण सो दॅट वापरलेलं आहे, म्हणजे आपण इथे पर्पज सांगत आहोत. आपण खातो कशासाठी, तर आपण जगावं म्हणून. सो वी ईट सो दॅट वी मे लिव्ह. इथे आपण मेचा वापर करून हेतू दाखवत आहोत किंवा एक कारण देत आहोत. हे जे 10th एक्झाम्पल आहे ही वेंट देअर सो दॅट ही डॅश बॉरो मनी. हे वाक्य तुम्ही मला ह्याचं जे आन्सर असेल हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. ऑप्शन्स आहेत मे, कॅन किंवा मग माईट. यापैकी कोणतं उत्तर योग्य असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.
आपल्या कम्युनिकेशनमध्ये जास्त इम्प्रूव्हमेंट असावी किंवा त्याचबरोबर आपण जे बोलत आहे हे जास्त चांगल्या पद्धतीने कन्वे व्हावं, आपला इंटेन्शन काय आहे हे सगळं समजावं यासाठी मोडाल्सचा वापर केलेला असतो. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो वाक्यात आपण टेन्स वापरलेला आहे त्याच्या अकॉर्डिंगसुद्धा आपल्याला मोडाल्स वापरताना काही बदल करावे लागतात. हे आपण मे आणि माईटच्या एक्झाम्पल्समधून बघू शकतो. म्हणजे ज्या वाक्यात आपल्याला पास्ट टेन्सचा रेफरन्स येत आहे तिथे आपण माईट हे मोडाल वापरणार आणि जिथे गरज आहे म्हणजे प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये सांगत असताना आपण मेचा वापर करणार. हा जो बेसिक नियम आहे हा लक्षात ठेवून तुम्ही मे आणि माईटचे जे काही क्वेश्चन्स आहेत, स्पॉट द एररचे असतील, फिल इन द ब्लँकचे असतील, हे सगळे तुम्ही अटेम्प्ट करू शकता. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कॅन आणि कुड बद्दल डिस्कस करूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.